सर्व आता व्यासपीठाच्या लोकांची नावं घेऊन वेळ वाया घालवत नाही, बराच वेळ झालेला आहे. खरं तर नेमक्या मुद्द्यावरती आपण जास्त चर्चा झाली तर ती परवादीच्या कार्यक्रमात त्याचा इफेक्ट जाणवेल. आपल्या हातात फक्त 48 तास आहे आणि 48 तास बघायला गेलं तर फार कमी वेळ आहे आणि त्याचं योग्य नियोजन केलं तर त्या 48 तासामध्ये फार मोठी क्रांती घडवू शकतो. कारण इथं आलेल्या सर्वांनी जर ठरवलं की आपल्याला माणसं मोठ्या ताकदीने आणि शक्ती बाहेर काढायचे आणि एका माणसानं 50-100 फोन फिरवले आणि आपल्या शेजारपाजारांना, पाहुणाऱ्यांना, सगळ्यांना, गावातल्या माणसांना सांगितलं की आपल्याला परवादीच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि हा कार्यक्रम सक्सेस करायचा आहे, तर ना भविष्य ना भूतो अशा पद्धतीचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. कारण हा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातल्या ओबीसीचं भवितव्य ठरवणारा कार्यक्रम आहे. जर आपण गाफील राहिलो तर परवादीच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने आपण नियोजन केलंय तो जर उठाव करण्यामध्ये जर आपल्याला चुकून अपयश आलं तर 100% आपल्याला येणारा काळ माफ करणार नाही. म्हणून आपल्या हातामध्ये जो वेळ आहे त्याचं नियोजन करूया. आमच्यामधून अण्णा कामगारांच्या मध्ये आज संध्याकाळी बामणोडीला बैठक लावलेली आहे, उद्या मार्केटामध्ये बैठक लावलेली आहे, आणखी 2-3 बैठकी नियोजन केलेलं आहे. या बैठकीच्या माध्यमातून कामगार मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील एवढा एक शब्द देतो आणि परवादीच्या कार्यक्रमामध्ये जी काही जबाबदारी मिळेल ती जबाबदारी 100% योग्य रीतीने पार पाडून परवादीचा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.